सामाजिक वनीकरण विभाग वाई व बाळासाहेब पवार हायस्कूल उडतरे यांच्या संयुक्त विद्यमाने वाई तालुक्यातील जांभळी निसर्ग पर्यटन केंद्र येथे विद्यार्थ्यांना जंगल सफारी घडवण्यात आली। या सहलीमध्ये कन्या शाळा वाई यांचाही सहभाग होता। या जंगल सफारी सहलीमध्ये 100 मुलांचा सहभाग होता। या उपक्रमाला विशेष करून स्काउट गाईड व हरित सेना क्रीडा शिक्षक श्री प्रकाश सोनवणे सर व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दादासाहेब बनसोडे सर यांच्या प्रयत्नातून या सहलीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सहलीच्या मुलांना शुभेच्छा देण्यासाठी सातारा जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्य श्री दिलीप बाबर, पंचायत समिती वाईच्या नवनिर्वाचित सदस्या सौ राणीताई पवार, सरपंच सौ अर्चना पवार, पाचवडेतील तिरंगा स्कूलचे सर्वेसर्वा श्री जयंत पवार हे सर्वजण उपस्थित होते। तसेच जांभळी निसर्ग पर्यटन केंद्र जंगल सफारी सहलीसाठी सामाजिक वनीकरण विभाग वाई यांच्या वतीने श्री कुंडली खोरे वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण वाई, श्री दौलत भोसले वनपाल सामाजिक वनीकरण, श्री वसंत गवारी वनरक्षक सामाजिक वनीकरण, हर्षदा हांडे वनरक्षक, श्री वैभव शिंदे वनरक्षक, श्री दादा जानकर वनरक्षक, श्री राहुल निकम वनरक्षक तसेच सुनील बुलुंगे वनसेवक तसेच हरित सेना स्काउट गाईड प्रमुख श्री प्रकाश सोनवणे सर, श्री प्रकाश सुतार सर, उपशिक्षिका नैना शिंदे, उपशिक्षिका तनपुरे, उपशिक्षिका प्रीती बागुल मॅडम, गजानन पाडळे सर हे सर्वजण जंगल सफारी सहलीमध्ये सहभागी होते। मुलांचे कुळ घेऊ घोडांचे बळ होऊ, मुलांचे कुळ घेऊ घोडांचे बळ होऊ, झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ, मुलांचे कुळ घेऊ घोडांचे बळ होऊ, झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ। गोष्टी आहेत पानोपानी सांगू आम्ही कानोकानी, गोष्टी आहेत पानोपानी सांगू आम्ही कानोकानी, बियांच्या घाणा खुणा पेरू आम्ही राणीवणी, इवली जरी हो सावली तरी हो, इवली जरी हो सावली तरी हो, मुलांचे खुळ घेऊ घोडांचे बळ होऊ, झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ। कधी होऊ पारंबी कधी होऊ फांदी, कधी होऊ पारंबी कधी होऊ फांदी, हिरव्यागार जगाची होऊ आम्ही नांदी, घास आम्ही देऊ श्वास आम्ही हो, घास आम्ही देऊ श्वास आम्ही हो, मुलांचे कुळ घेऊ घोडांचे बळ होऊ, झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ, मुलांचे कुळ घेऊ घोडांचे बळ होऊ, झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ।
मुळांचे कुळ घेऊ कुळ घेऊ कुळ घेऊ खोडांचे बळ होऊ बळ हो बळ हो झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ झाडांचे गुण गाऊ मुळांचे कुळ घेऊ कुळ घेऊ कुळ घेऊ खोडांचे बळ होऊ बळ हो बळ हो झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ झाडांचे गुण गाऊ चला मुलांनो चला चला झाडे लावूया माय बाप आपले जसे झाडे जपूया चला मुलांनो चला चला झाडे लावूया माय बाप आपले जसे झाडे जपूया निसर्ग शाळा सांगत आहे धरणी सजवूया झाडे लावूया झाडे लावूया झाडे लावूया झाडे लावूया झाडे लावूया पेरू आंबा फणस आणि चिंच लागते कशी आवळा म्हणता नदी जिभेची पाझरते पटदिशी वनराईला डोंगर बोलतो घे चिखलाची उशी तिथे वडाला लोंबत आहे आजोबांची मिशी एक एक रोपटे घामाने भिजवूया झाडे लावूया झाडे लावूया झाडे लावूया झाडे लावूया झाडे लावूया अवणीचे या लग्न लावूया रक्षूया रक्षिता झाडे गातील मंगल गाणी थेंबांच्या अक्षरा पानोपानी वाहे सळसळ खळखळणारी गाणी रानपाखर सुरात गातील हिरवी अभंगवाणी नवरा राघू शेजारी मैनेस बसवूया झाडे लावूया 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 स्वार्थापायी उजाडिली हिरवी वनराई कत्तलीने तुझ्या धरणी झाली लाही लाही स्वार्थापायी उजाडिली हिरवी वनराई कत्तलीने तुझ्या धरणी झाली लाही लाही नको बघू अंत माती करील र पोरकी नको बघू अंत माती करील र पोरकी एक झाड लाव माणसा एक झाड लाव माणसा एक झाड लाव माणसा एक झाड लाव माणसा स्वार्थापायी उजाडिली हिरवी वनराई कत्तलीने तुझ्या धरणी
नको बघू अंत माती करील र पोरकी, नको बघू अंत माती करील र पोरकी. एक झाड लाव माणसा, एक झाड लाव माणसा, एक झाड लाव माणसा, एक झाड लाव माणसा. सावलीत त्याच्या तू निजतोस गार र, निजतोस गार र. गोड गोड फळ खाऊन तृप्त होतोस फार र, तृप्त होतोस फार र. स्वार्थीपणाने तरी तोडतोस झाड र, स्वार्थीपणाने तरी तोडतोस झाड र. येणाऱ्या तुझ्या पिढीचा तूच होशील काळ र, येणाऱ्या तुझ्या पिढीचा तूच होशील काळ र. एक झाड लाव माणसा, एक झाड लाव माणसा, एक झाड लाव माणसा, एक झाड लाव माणसा. हिरव्या क्रांतीचा तू होशिलेदार र, झाड लाव जप त्याला तू जीवा पाड र. हिरव्या क्रांतीचा तू होशिलेदार र, झाड लाव जप त्याला तू जीवा पाड र. स्वच्छ शुद्ध हवा देत एक एक झाड र, प्रदूषित जगाला या झाड तारणार र. स्वच्छ शुद्ध हवा देत एक एक झाड र, प्रदूषित जगाला या झाड तारणार र. एक झाड लाव माणसा, एक झाड लाव माणसा. आता झाड लाव माणसा, एक झाड लाव माणसा, एक झाड लाव माणसा, एक झाड लाव माणसा, एक झाड लाव माणसा. आता झाड लाव माणसा. La 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 la
छाया हिरवी माया पानं पाणी हिरवी ती माया हिरवी छाया हिरवी माया पानं पाणी हिरवी ती माया ला 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 या सृष्टीच्या हिरव्या राणी चमचमती पाहून हिरवे या सृष्टीच्या हिरव्या राणी चमचमती पाहून हिरवे हिरव्या राणी हिरव्या पाणी हिरव्या राणी हिरव्या पाणी खेळ खेळती मन मन हिरवे मन मन हिरवे मन मन हिरवे ला 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 हिरवी छाया हिरवी माया पानं पाणी हिरवी ती माया हिरवी छाया हिरवी माया पानं पाणी हिरवी ती माया पाऊस हिरवा तुषार हिरवे पाऊस हिरवा तुषार हिरवे स्नेहाने मंत्रण स्नेहाने मंत्रण हिरवे 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 हिरवी छाया हिरवी माया पानं पाणी हिरवी ती माया हिरवी छाया हिरवी माया पानं पाणी हिरवी ती माया ला 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 ला
नामकरण केली आणि त्यात
नमस्कार, माझं नाव वैभव शिंदे, वनरक्षक जांभळी, सातारा वन विभागाअंतर्गत जोर जांभळी संवर्धन राखीव क्षेत्रामध्ये मी आपलं प्रथमतः स्वागत करतो. सदर क्षेत्र हे जोर जांभळी संवर्धन राखीव क्षेत्र या नावानं ओळखलं जातं. आपण आता जांभळी या गावामध्ये राखीव वनक्षेत्रामध्ये आहोत. सदर क्षेत्रामध्ये विविध अशी झाडं, झुडपं आणि वन्य प्राणी याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. सदर क्षेत्रामध्ये अंजन, हिरडा, चिमट इत्यादी वनस्पती भरपूर प्रमाणात आढळतात. तसेच या जंगलामध्ये बिबट्या हा मांसभक्षक प्राणी, तसेच रानकुत्री आणि गवे, सांबर, बेकर हे प्राणी देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. सदर क्षेत्रामध्ये आम्ही बुद्ध पौर्णिमेच्या वेळेस प्राणीगणनेसाठी सदरच्या या लपणग्रहाचा आम्ही वापर करत असतो. या लपणग्रहामध्ये बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी आम्ही येऊन रात्री 24 तास बसत असतो आणि सदरचा त्याच्यासमोरच एक पाणवठा तयार केलेला आहे, कृत्रिम पाणवठा. या कृत्रिम पाणवठ्यामध्ये आम्ही पाणी सोडून त्यामध्ये प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करतो आणि त्या 24 तासामध्ये सदर ठिकाणी येणाऱ्या प्राण्यांची आम्ही नोंद घेतो आणि त्याबद्दलची माहिती ही रेकॉर्ड करत असतो. धन्यवाद. की आज आपले राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून आपल्या शाळा जोडल्या गेलेल्या त्या शाळेच्या माध्यमातून तुम्हाला सामाजिक वनाचा जो उपक्रम आहे, राष्ट्रीय हरित सेना ही योजना आहे, त्या योजनेच्या अनुषंगाने आतापर्यंत आपण तुमच्या शाळांना आम्ही अनुदान द्यायचो आणि तुम्ही काय झाडं लावली, काय लावली, त्याच्या काय तुम्हाला भाषणं द्यायची, तुमच्या शाळेत द्यायचं आणि माहिती द्यायची. तुम्ही अर्ध्या एका कानाने ऐकायचं, एका कानाने ऐकायचंच नाही. म्हणजे एका कानाने घेऊन सोडली असती तरी चालली असती, पण माझा अनुभव असा आहे की तुम्ही एकाच कानाने ऐकायचा, दुसऱ्या कानाचा वापरच करायचा नाही. मग यावर्षी शासनाने आता त्याचे काही टप्पे केले. ही पहिलं वर्ष होतं, ही सुरुवातीचं वर्ष आहे, त्यामुळे बऱ्याच गोष्टी चालून गेल्यात आणि चालवल्या. पुढच्या वर्षी आपल्याला वाई तालुक्यात 20 शाळा आहेत आणि 20 शाळांमध्ये प्रोग्राम करायचे आणि सगळे प्रोग्राम शाळांनी करायचे. म्हणजे हाही प्रोग्राम शाळांचाच आहे. फक्त काय झालं, कसे करायचे माहीत नसल्यामुळं यावेळी सामाजिक वन आम्ही लीड करतोय. पुढच्या वेळी आम्ही मॉनिटरिंगच्या लीडमध्ये जाणार आहोत. म्हणजे आम्ही मॉनिटर करणार तुम्ही केलेले उपक्रम कसे आहेत. मग ते उपक्रम म्हणजे काय, तर आता तुमच्या उडताऱ्याच्या शाळेने बी संकलनाचं तुम्हाला मी टार्गेट दिलं. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करताय म्हणून तुम्हाला आजच्या सहलीसाठी स्पेशल निवडलं. खरं तर या सहलीसाठी धावडीची शाळा किंवा बोरगावची शाळा घ्यायच्या होत्या, कारण पर्याय नाही. पण त्या शाळांकडे आपल्याला तेवढं सहकार्य मिळालं नाही. तुमचं मिळतंय म्हणून तुम्हाला आम्ही संधी दिली. आता संधीचं सोनं करायचं का माती करायची हे ज्याचं त्याचं असतं. आता तुम्हाला एवढा लांब जंगलात गाडी करून खर्च करून आणलं, काय करायला लागलं की तुम्ही पिकनिकला किंवा पर्यटनाला तुम्ही कुठे कुठे गेला असाल ना, कुठे देवाच्या ठिकाणी जातात, कुठे सहलीला तुम्हाला सहकार्य दाखवतात. पण अशा प्रकारे हे जे जंगल नॅचरल आहे त्या स्थितीत तुम्हाला त्याचा अनुभव यावा म्हणून आजच्या या निसर्ग सहलीचा आपण या नेचर कॅम्पचा आपण केलेला आहे. आपण मागच्या वेळी जिल्ह्याच्या वतीनं प्रत्येक शाळेतली 5 मुलं घेऊन आपण कोयनानगर इथे 2 दिवसाचा नेचर कॅम्प केला होता. सुदैवानं तुमच्या इथं मला सोनवणे सरांनी अशी एक सांगितली की तुम्ही 10 आम्ही निवडू शकत नाही, 5 निवडू शकत नाही. आणि मुलं मग कन्या शाळेकडे गेलो. कन्या शाळेला सगळ्या मुली आहेत, मग तिथं बाकीच्या जिल्ह्यातून मुलं येणार होती. त्यामुळे दुर्दैवानं तुमच्या 2 शाळा स्किप झाल्या आणि धोमच्या शाळेतली 10 मुलं, 5च्या नंतर 5 एका शाळेची आली नाही, ते 5चा कोटा आपल्याला मिळाला. 10 मुलांना निसर्ग कॅम्पाला नेता आलं. गवारे सरांना आम्ही पाठवलं होतं. गवारे सरांनी त्यांच्याबरोबर 2 दिवस आणि 1 रात्र कोयनानगरला खाण्यापिण्यासहित मस्त मोकळा झाला आणि तिथलं जंगल झालं. कोयनानगर म्हणजे आपल्या जिल्ह्यातलं, सातारा जिल्ह्यातलं खूप डीप आणि चांगलं जंगल मानलं जातं. तिथं गवारे सरांनी काम केलं आहे, ते जानकर साहेब त्यांनी काम केलं आहे, मी थोडं काम केलं आहे. मनुष्यवर मी लवकर बाहेर आलो होतो. पण असं जंगल आहे की तिथे मनुष्य वस्ती नाही आहे, फक्त आणि फक्त प्राणी आहेत आणि इतकं रिच जंगल आहे की आता तुम्हाला आता जे काही सांगणार आहेत म्हणजे आम्ही माहिती तर सांगणारच आहोत, पण पेक्षा तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जर खूप शांत बसला, अजूनही तुमची हालचाल चालू सगळं सांगतो, जर तुम्ही चित्रासारखे किंवा पुतळ्यासारखा जो असला तर तुम्हाला आता इथं कमीत कमी 6 ते 7 पक्ष्यांची आवाज ऐकायची. पण आपला मग अजून एवढा दंका चालला आहेत ना, आपल्याला काहीच कळत नव्हतं. पण जसं तुम्ही आता शांत होत जाल, माझा आवाज तुम्हाला, आता मी बोलत होतो, आता माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येईल, एकदम व्यवस्थित ऐकायला येईल. इथं कुठलाही माईक नाही आहे. निसर्ग काय असतो असं पहिलं तुम्हाला लक्षात सांगतो की जेव्हा आपण निसर्गात असतो
जेव्हा तुम्ही शांतपणे दंगा नाही करणार तेव्हा तुम्हाला हा निसर्ग सगळं शिकवतो. इथं तुम्हाला कुठल्या गाईडची कुठल्या दुभाषाची गरज नसते. फक्त काय तुम्हाला निरीक्षण करता आलं पाहिजे आणि केलेलं निरीक्षण नोंदवून त्याचा अभ्यास करता आला पाहिजे. तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी विचित्र प्रकारे बघायला मिळतील. तुम्हाला थोड्या दिवसातलं ते उंबराचं झाड आहे बघा, त्याचं खोड मूळ त्याचं दगड कुठे अडकला बघा. ही निसर्गाची कला. ते ह्या प्रवाहाच्या मधोमध ते झाड रुजलं, त्या रोपाचं झाड झालं आणि बघा त्या इथे पावसाळ्यात एवढं पाणी असतं की ही नदी आपल्याला क्रॉस करता येत नाही, करताच येत नाही, इतकं भयानक सुळ असतं. तरीही ते दगड त्याच्यात कधी जाऊन अडकले, ते तसेच दगड अडकले, झाड तसंच वाढलं. आज त्या दगडांनी झाड पकडलं का त्या झाडाने दगड पकडलाय सांगता येत नाही. असं निसर्ग स्वतःला घडवत असतो. मग या जंगलाचं अजून एक वैशिष्ट्य सांगतो. हे जंगल सातारा जिल्हा, रायगड जिल्हा आणि पुणे जिल्हा या 3 जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आहे. म्हणजे साधारणपणे इथून 3.5-4 किलोमीटरच्या अंतरावर हवाई अंतर जर काढलं तर घोर तालुक्याचा भाग चालू होतो. इथून साधारण 3-3.5 किलोमीटर अंतर केलं की रायगड जिल्ह्याचा भाग येतो. माझ्या माहितीनुसार इथून 4 किलोमीटर अंतरावर रायगड जिल्ह्यातलं शेवटचं एक खेड आहे. काय गावाचं नाव रे? पांढरी काय तिथे ती लोक एका जमान्यात इथपर्यंत यायची मध गोळा करायला, पानं गोळा करायला. आणि हे जे काय वरती तुम्ही जे डोंगर बघताय त्याच्यावर असे काय पठारी भाग आहेत. तर एका समाजाची लोक बराच काळ इथं राहिली. मग का राहिली तर ही जी लोक ह्या जंगलावर अवलंबून राहिली, ह्या जंगलावरच वाढली, ती जंगल सोडून शक्यतो गेली नाहीत. खूप काटक लोक आहेत आणि मग निसर्गात ती कधी आजारी फारशी पडली नाहीत. अशा पद्धतीने हे जंगल आहे. नंतर काय झालं की ह्या आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर मला काय आपल्याकडे जंगल राखण्याची गरज पडायला लागली. आणि विकासाच्या नावाखाली आपण बघतो वायू, तुम्ही आता उडताना सांगायचं की वायूमध्ये तुम्ही बघता धूळ किती उडते, गाड्यांचा धूळ किती होतो. इथे तसं काय आहे का? इथं आल्यापासून कुणाला शिंक आली असं किती जण मला सांगा, हातवरती करा. कुणाला शिंक आली का? कुणाला खोकला आला का? ती मग कशी कुठे गेली लांडगी, जिला उलटी झाली ती कुठे ती? तुला आता कसं वाटतं? आता मळमळतंय का? का? तू तर चालली मग अशी थकली होती ना, आता तुला का बरं वाटतंय? भरपूर ऑक्सिजन. म्हणजे ह्याला ही नॅचरोपॅथी आहे. म्हणजे काय निसर्गच तुमच्यावर उपचार करतो. आपण इथे फ्रेश होतो कारण आपण इथे बघायची चालल्यापासनं या जंगलातला शुद्ध जो ऑक्सिजन आहे, शुद्ध जी हवा आहे जी आपल्याला बाहेर मिळत नाही, ती आपल्याला आता फुफुसात चाललेली आहे. म्हणजे आपण मग अशी चाललो काय घाम मारा थोडं झालं तर आता आपण आतनं बऱ्यापैकी रिसायकल झालो आणि आता सगळ्यांना फ्रेशनेस आहे. कुणाला एकदम झोप येते किंवा कंटाळल्यासारखं वाटतंय? तुम्ही सकाळी बऱ्यापैकी लवकर उठलाय, कुणाला येते का झोप? कंटाळल्यासारखं वाटतंय का? नाही वाटत. पण इथून तुम्ही खाली गेले की सगळे कंटाळणार, कारण तुम्हाला तिथे चालू ही जंगल आहे. आता ह्या जंगलाच्या माहितीप्रमाणे तुम्हाला खूप साऱ्या वेगवेगळ्या माहिती आहे. तुम्हाला जंगलाची मी पहिली ओळख करून दिली. आता तुम्हाला एक विषय सांगतो की काटे कुणाला सापडलं, कुणी बघितलं ते हाड? तो हाड आहे. कशाचा हाड आहे? तू काय सांगू? मी सांगितलं तुला, तुला काय वाटतं? तू का घेतलंस? तुला का आवडलं? ते वेगळं वाटलं म्हणून घेतलं, बरोबर ना? ते या जंगलामध्ये एक सापडतो प्राणी गवा, रानगावा. त्याला रानगावा म्हणतात. त्याचं वजन 400-500 किलोच्या वरती असतं. बघा, तुम्ही शांत बसल्यानंतर ते फुलपाखरू तुम्हाला घाबरत नाहीये, तुमच्यापाशी येऊन गेलं की नाही? मी तुम्हाला 2 मिनिटं तेच सांगितलं. तुम्ही अजून शांत बसा, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आपोआप शिकायला मिळतील. हे फुलपाखराचं विशेष म्हणजे तुमचं नशीब चांगलं आहे. त्या फुलपाखराचं नाव आहे ब्ल्यू मॉर्मॉन. हे फुलपाखरू आपल्या महाराष्ट्रात आपलं घोषित केलेलं आहे राज्य फुलपाखरू म्हणून, म्हणजे कीटक वर्गीय. 2 वर्षापूर्वी केलेलं. म्हणजे हे फक्त महाराष्ट्रात सापडतं, याची खासियत आहे. आणि तेही आपल्या सह्याद्रीच्या रिजनला मोठ्या प्रमाणात सापडतं. या जंगलाची खासियत अशी आहे की तुम्हाला फक्त आपण जंगल म्हटलं तर झाडं किंवा पशु, तुम्ही प्राणी एवढं जंगल सांभाळता नाही. तुम्ही मगापासून मला असं वाटतं तुम्ही बघाल, तुम्ही इथं बघाल या सरांच्या डोक्यावर तुम्हाला काहीतरी दिसते. ते काय मुळं आहेत की झाडं? काय आहे ते? काय आहे ते? पुढे एकदम मोठ्याने सांगा, ज्याला कळलं त्याने मोठ्याने सांगा. काय आहे ते? हा, शेवाळ आहे ती. आता शेवाळ एवढं वाढतं का रे? का वाढलं? इथे पाणी असतं पण इथलं पाणी शुद्ध असतं त्यामुळे ते एवढं वाढतं. बाकीच्या ठिकाणी शेवाळ पसरतं, त्याच्यावर गुळगुळीत होतं. हे शेवाळ गुळगुळीत होत नाही. म्हणजे तुम्ही जंगलात जाऊन वेगळं काय बघितलं? तुम्हाला जर उद्या मी शाळेतून विचार तुम्ही आमच्यावर जंगलात आला वेगळं काय बघितलं तुम्हाला सांगता आलं पाहिजे ना.
तुम्हाला एवढ्यासाठी झालं की हा निसर्गाचा अनुभव तुम्हाला चांगल्या प्रकारे घ्यायचा आहे. मग हेच ते का आता तुम्ही शांत बसला की तुम्हाला वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येतील. संध्याकाळी जर थांबलो नाही इथे खूप शांत असतं. अक्षरशः किड्यांचे कीटकांचे वेगवेगळे आवाज ऐकायला मिळतात. आपण बसलोय काल याच परिसरामध्ये बिबट्याने शिकार केलेली. आज तुम्हाला खरं आणायचं का नाही मी पण काल थोडासा शंका झालो होतो, पण तरी आपण एवढे लोक आहेत आपण एवढा दंगा करणार की तो बिबट्याच आपल्याला घाबरणार म्हणून मी रिस्क घेतली. पण तरीसुद्धा आपण आपलं संरक्षण करणं गरजेचं असतं. त्या बिबट्याबरोबर इथल्या खालच्या एका म्हातारीनं काल भांडण केलं. त्या म्हातारी त्या जंगलात तिचं जनावर होते, त्यात बोकड आणि शेळी घेऊन आली होती. त्या बिबट्याने तो बोकड पकडला. तो बोकड बिबट्या ओढतोय आणि ती म्हातारी तिचं वय माझ्या ह्याशिवाय 70च्या आसपास आहे. ती म्हातारी पायाला धरून त्या बोकडाला ओढत होती आणि ते बोकड तिनं त्या बिबट्याला निघू दिलं नाही. बघा आता आपण तर तुम्ही चालायला घाबरताय, पडताय, धडपडताय. मग अशी वर चढताना निम्मे अर्धे घाबरले, आपलं स्किप करावं लागलं. आमची ताई एक म्हणजे सगळे वर का नाही, वर गेलं तर अजून वेगळं बघायला मिळालं असतं. पण ठीक आहे तुम्ही पडू नको, कोणाला लागायला नको म्हणून आम्ही परत थोडंसं थांबवलं. तुम्हाला हा अनुभव घेणं, हे जंगल खूप रिच आहे. आपण ह्या जंगलामध्ये अशा कमी 15 ते 20 सहली काढू शकतो. प्रत्येक वेळी तुम्हाला हे जंगल नवं आणि नव्यानंच भेटेल. मग इथे आसपास राहणाऱ्या लोकांना प्राण्यांची भीती वाटत नाही? बघा आपण जेव्हा जंगलावर राहतो, आपण जेव्हा निसर्गावर राहतो, आपण निसर्गावर राहायची आपलं ते उपजत प्रवृत्ती होते. आता इथे बिबट्याचा त्रास आहे. त्यांची गुरं बिबट्या ज्यावेळेस ह्या जंगलात काय खायला मिळत नाही तर त्यांची जनावरं खातो, त्यांचा एक रोष असतो. पण तरीही ही लोक बिबट्या आमचं खातं म्हणून बिबट्यावर भांडण करत असत नाही. हे बिबट्याला मारायच्या मागं लागत नाही. तो येणार खाणार. मग असं झाल्यावर काय करायचं असतं तर आमचं वन खातं म्हणजे ह्या साहेबांच्याकडे ते आहेत, तर हे साहेब तिथं येतात, त्याचा पंचनामा करतात. त्या सगळ्या घटनेचा पंचनामा म्हणजे आपण कागद लिहितो, त्याचे फोटो काढले जातात आणि ते सगळं करून आम्ही सरकारला सादर करतो. आणि मग सरकार त्या लोकांच्या पाळीव जनावरांचं नुकसान झालं म्हणून त्यांना नुकसान भरपाई दिली जाते. आणि अशा प्रकारे आपण त्यांना जंगलाला आज जर आपण त्यांना नुकसान भरपाई दिलं तर काय जाईल, ते लोक जंगल जाळून टाकतील, ठेवणार आहेत, काहीतरी मारून टाकतील प्राणी. पण ते मारणं परवडणार आहे काय, तेच प्राणी आहेत म्हणजे जंगल एवढं रिच आहे. इथं कुणाचं घर दिसतंय का तुम्हाला? म्हणून हे जंगल आहे. आता इथं घर राहिलं तर राहतील का? म्हणून ह्या जंगलाचा दुश्मन कोण तर फक्त माणूस. बाकी प्राणी प्राणी या जंगलात राहतात, जंगलासारखे राहतात, जंगलाप्रमाणेच राहतात. पण माणसाला मात्र चालायचे मग खडकात चालता येत नाही, मग करा रस्ते म्हणून आम्ही पायवा टाकेल. कारण जे पर्यटक येतात त्यांना कमी वेळात जास्त जंगल बघताय हो म्हणून त्या पायवा टाकेल्या. मध्ये आम्ही काय बोर्ड लावले. बोर्ड माहितीसाठी काय लावले की त्या माहिती बघितलं तर त्या माणसाचा त्या विचार करण्याची प्रवृत्ती बदलते. आता इथून एक 100 मीटर अंतरावर आपले त्या गावची लपणग्रह तिथपर्यंत जायचं. मला वाटतं मॅडम तिथपर्यंत जाऊन आल्या. लपणग्रह म्हणजे तिथं अशी रचना केलेली आहे की तिथे पाणवठा आहे. त्या पाणवठ्यावर सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळामध्ये बऱ्यापैकी प्राणी येतात. आणि तिथं लपणग्रह अशी जागा केली की तिथे गुपचूप आपल्याला त्या प्राण्याचे फोटो काढता येतात, त्याची हालचाल बघता येते, त्याचं निरीक्षण करता येतं. तुम्हाला ते सगळं दाखवायचं होतं, पण वेळ आणि काही गोष्टी राहिल्या. ठीक आहे, तुमच्यातले जे पुढच्या वेळी चांगला रिझल्ट देतील त्यांना परत एकदा आम्ही सगळं दाखवू. फक्त एक अनुभव पुढच्या वेळी एवढी मोठी संख्येने नाही आणायचं. काय होतं तुम्हाला कंट्रोल करण्यातच त्या सरांची आमची ताकद वेस्ट होते. कारण तुम्हाला ह्याच्यामध्ये गोडी जर वाटली, जर आवड जर तुम्हाला तर तुम्ही याल. तुम्हाला जर कंटाळा आला तर तुम्ही याल का? तुम्ही शेतकऱ्याची मॅक्झिमम शेतकऱ्याची थोडीफार कुठं मॅक्झिमम तुम्ही शेतकऱ्याची मुलं. आपल्या शेतात झाडं आहेत, आपल्या शेतात तिथं इथं काय वेगळं वाटतंय? तिथे आपल्या शेतात की आपल्या गावात तुमच्या आहे ना, मग तिथे इथल्या झाडांमध्ये काय फरक जाणवतो? ही झाडं आहेत तर तिथे झाडांची जी नॅचरल वाढलेली झाडं आहेत, जांभूळ आहे, उंबर आहे किंवा तुम्ही झाडच आहे. आता तुम्हाला जर काय प्रश्न असतील ते विचारा. आता बाकीची थोडी माहिती वैभव सांगतील या जंगलाविषयी आणि काही माहिती राहुल सांगतील जंगलाची माहिती. नमस्कार, माझं नाव वैभव शिंदे, वनरक्षक जांभळी आहे मी. जांभळी गावचं क्षेत्र आहे ते 1755.83 हेक्टर हे मोठं क्षेत्र आहे. 1755.83. आता इथं झाडं आहेत, बरीचशीच झुडपं आहेत. तर ती कशी काय वाढली तिथं, म्हणजे काय कारण काय असावं? तर मानवी हस्तक्षेप एकदम कमी आहे इथं. मानवाचा जिथं जिथं हस्तक्षेप झालेला आहे जंगलामध्ये तिथे हे सगळं नष्ट होत चाललेलं आहे किंवा नष्ट झालेलं आहे. इथं मानवी हस्तक्षेप एकदम कमी आहे. म्हणजे इथं फॉरेस्टचं क्षेत्र जास्त आहे आणि मालकी क्षेत्र एकदम कमी आहे. त्यामुळे इथं जंगल चांगलं समृद्ध झालेलं आहे. इथं
अंजनीचं प्रमाण जास्त आहे. आता आपण ज्या नदीमध्ये बसलेलो आहे या नदीचं नाव आहे कमंडलू नदी. काय नाव आहे? कमंडलू. तरी या नदीचा उगम जो आपल्या सातारा जिल्ह्याच्या बाउंड्रीवर झालेला आहे आणि पूर्ववाहिनी नदी पूर्व बाजूला ही वाहत चाललेली आहे. आता ही परत खाली गेल्यानंतर कृष्णा नदीला मिळते. या नदीचं नाव तुम्हाला कुठंच पुस्तकात पाहायला मिळणार नाही, म्हणजे बऱ्यापैकी उल्लेखीचं कुठंच नाही. म्हणजे मेन नदी कृष्णा नदी आणि त्याच्या खालच्या नद्या सगळ्या आहेत त्याचा उल्लेख आहे. आणि कमंडलू ही पण ही कृष्णेची उपनदी आहे. आता इथं वनस्पती विविधता आहे तशी प्राणी विविधता पण आहे. आता प्राण्यांमध्ये इथं शेकरू जे आपलं राज्य प्राणी आहे आपला माहिती आहे सगळ्यांना. शेकरू सगळ्यात मोठी जी खार आहे ते पण इथं आढळते. आता ते कुठं आढळते? खार ती शेकरू आहे ती कुठं आढळते? तर जिथं उंच झाडं आहेत त्या झाडावरती आढळते. त्या उंच झाडावरती घरटे बांधते ती. जिथं उंच झाडं सगळ्यात जास्त आहे तिथं त्याची घरटे असतात. एका जोडीची 2 ते 3 4 5 6 अशी घरटी असतात. ती म्हणजे कशासाठी बांधलेली असतात तिनं? तर जे पक्षी आहेत त्यांना फसवण्यासाठी, जे पक्षी त्यांच्या पिल्लांची शिकार करतात त्यांना फसवण्यासाठी 4 5 6 अशी घरटी त्यांनी बांधलेली असतात उंचावर. नक्की कुठल्या घरट्यामध्ये पिल्लू ठेवलेलं आहे हे पक्ष्यांना लवकर लक्षात येत नाही. आता मगाशी रस्त्याला येताना हरियाल जो बोर्ड लावला होता बघा तिथं, त्याच्यावर हरियाल नावाचा पक्षी आहे आपला. ते काय आपला राज्य पक्षी हरियाल. आणि आत्ता जे मगाशी बघितलं ते ब्लू मॉर्मॉन फुलपाखरू ते पण इथं आढळतं. म्हणजे बरीचशीच विविधता आहे इथं. आणि ती विविधता आता इथून खाली गेल्यानंतर एक 10 किलोमीटर अंतरावरचं जंगल वेगळं आहे. इथलं जंगल आहे ते निम्न पानझडी वन आहे इथलं. म्हणजे इथं नेहमी पानं गळून जातात आणि निम्न तसे झाडावर असतात. इथनं खालचं जंगल आहे. परत वाई तालुक्याचाच बराचसाच भाग असा आहे जिथं काटेरी झुडपं पण आहेत, पूर्ण पानझडी वन पण आहेत आणि हे निम्न पानझडी वन आहेत. म्हणजे वाई तालुक्याची रचना पण अशी निसर्ग सौंदर्याने भरलेली आहे. त्यामुळे ते हिरवळ जास्त. हा, हिरवळ जास्त आहे इथं. इथं वाईपेक्षा 8 ते 9 पटीनं पाऊस जास्त पडतो. आता इथं पाऊस पडतो म्हणून आपलं वाई तालुक्याचा पूर्व भाग आहे तिथं पाणी धरणाच्या माध्यमातून आपण नेऊ शकलेलो. आता इथं जर आपण कचरा केला किंवा इथं जर वनवे लावलेत किंवा आपला जर हस्तक्षेप जास्त वाढवला तर हे सगळं नष्ट होईल आणि याचा तोटा मग आपल्यालाच भोगावा लागेल. आता वणव्यावरून विषय निघालाय तर बेसिकली जंगलामध्ये वणवा लागतो. आता वणवा लागण्याचं कारण आपल्याला माहिती आहे, झाडाच्या फांद्या एकमेकांवरती घर्षण झालं की त्यातून आग निर्माण होते आणि ती पेटते आणि ती पसरते. पण बऱ्यापैकी वनवे हे नैसर्गिक आहेत का मानव निर्मित वनवे आहेत? आपल्याकडचं जंगलच असं नाही की ते एकमेकाला फांद्या घासून वनवे लागतात. कसं होतं ज्या जंगलामध्ये फार कमी नाही, आपल्या भागातलं जंगल असं नाहीच की त्या फांद्याला फांद्या घासून वनवे लागू शकतात. नाही तिथे पण सांगतो ती जे तुम्ही आता जे सांगितलं ना फांद्याला फांद्या लावतात असलं ही सगळी विस्तृतची जी जंगल आहे त्या जंगलामध्ये प्रमाणात होतं. आपण विस्तृतापासून लांब आहोत, आपण कर्कटच्या जवळपास आहेत. आपल्याकडची जंगलं ही जिथं सदाहरित वनं असतात म्हणजे जिथं पानं झडतच नाही त्या ठिकाणी ते वनवे जास्त लागतात. पण तिथे सूर्यप्रकाशही पोचत नाही. पण तिथे मग वनवे झाडं घासून पण ते खूप अपवादात्मक असेल ते ही झाडं कशी आहेत त्याच्यापासून राळ किंवा टर्पेंटाईन मिळतं. म्हणजे काही त्याच्या फांद्या जर एकमेकाला घासल्या गेल्या तर त्यापासून आग निर्मिती होती. आपल्याकडची झाडच तशी नाही की त्यापासून राळ टर्पेंटाईन मिळतं. लागतात त्याचं कारण काय मग? तर पूर्णपणे मानव निर्मित वनवे आहेत. मानवनिर्मित असे मानवाच्या चुकीने किंवा मानवाच्या मूर्खपणाने लावले जातात. म्हणजे मानव निर्मित नाहीत, मानवाच्या मूर्खपणानेच लावले जातात. कारण त्या वनव्यामुळे काय नुकसान होतं अजून तो समजून घ्यायला तयार नाही. आता त्याची कारणं विविध सारे आहेत पण आता ठीक आहे ती आता इतकं हे नको. फेब्रुवारी नंतर शक्यतो जास्त वनवे लावले जातात. हां नाही तर पहिले सुरुवातीला एक संकल्पना अशी होती की त्यावेळी आपल्याकडे पशुधन खूप होतं आणि मग त्यावेळी पशुधन हे जंगलात चारलं जायचं. कारण याचं असं होतं म्हणजे आता आम्हाला तर कुठे शिकवलं गेलं नाही पण माझ्या आजोबाला सांगायचे जनावरं जंगलात का चारायला न्यायची तर आपल्याकडे जेवढे पाळीव प्राणी आहेत त्यांना खूर आहे आणि जर ती जंगलात चालली तर त्यांची ती खूर व्यवस्थित राहून ती प्राणी तंदुरुस्त राहायचे. जर ते प्राणी बांधून ठेवले तर त्याच्या खुराची विचित्र वाढ होऊन त्या खुरांना पायात जखमा व्हायच्या आणि ती जनावरे निकामी लवकर व्हायची. मग मला आमच्या आजोबाला लहानपणी म्हणायचे नाही जंगल आपण असू दे पण जनावर आपण रानात चारली पाहिजे. आपली पूर्वपाळ पशुपालनाचा तो एक सिद्धांत होता. नंतर त्याच्यानंतर काय झालं की गवत कापून न्यायचं आणि जनावरांना खायला अशी पद्धत होती.
मग कुठेतरी माणसाचा आळस किंवा मग हाव मग माझ्या जनावराला जास्त गवत गेलं पाहिजे, मग गवत जास्त गेलं पाहिजे म्हणून गवत चोरीतून काय घटना घडायला लागलं, ही माझी हद्द, ही मी इथलं मी नेणार, मग हा नेतो मी का नाही न्यायचं, मग त्याचं वाटोळ झालं पाहिजे, मग लाव आणवा, अशी त्यावेळीची कारणं होती. पण आता आम्ही जे बघतोय सध्याच्या या मागच्या 5-10 वर्षात स्पेशली ती म्हणजे कुठेतरी सिगारेट पिऊन टाकायची, कुठेतरी मुद्दामच त्रास व्हावा लावायची, किंवा शिकारीसाठी समजा या बाजूने शिकारीला लावला इकडचे प्राणी वनव्याच्या विरुद्ध दिशेने पळतात, मग त्या बाजूने वरून शिकार करायची, अशी विचित्र कारणं आहेत. अगदी अंधारामध्ये वाटते म्हणून उजेड व्हावा वनवे लावलेले आरोपी. म्हणजे आता त्या वनव्याला आता कुठलं असं ठोस कारण नाही, फक्त मानवाच्या मूर्खपणानं आता वनवे लावलं जातं, ती फॅक्ट आहे. मग अशा लोकांना शिक्षेची काय तरतूद आहे? जवळपास आता इथं वाईमध्ये तर मागच्या 10 वर्षापासून प्रचंड गुन्हे दाखल झाले, पण जास्त आरोपी आपल्याकडे परवाच्या पेपरला होतं की पकडला की आरोपी पकडला होतोय. ते जवळपास आतापर्यंत इथं माझ्या माहितीनुसार गेल्या 10 वर्षामध्ये 250 ते 300च्या वर गुन्हे दाखल झालेले आहेत. तरीही लोकांमध्ये तेवढी जागृती होत नाही, आणि मग त्याचा परिणाम काय होतो. मी मगाशी तुम्हाला माझी सुरुवात करताना मी तुम्हाला आता सांगितलं की तुम्हाला इथं धाप लागली नाही, तुम्हाला इथं फ्रेश वाटतंय आणि इथं शुद्ध वातावरण. निश्चय आपण बघतो की जंगलामध्ये आलो, जंगलामध्ये येत असताना मुलांना खूप छान वाटलं, झाडं होती, वेली होती, सुंदर सुंदर फुलपाखरं होती, इथे दिसणाऱ्या खूप सुंदर अशा वेली होत्या, सुंदर सुंदर पाण्याचे साचलेले काय छोटेसे दबके होते, काय ठिकाणी झरे होते, आपल्याला खूप छान वाटलं बघायला, आहे की नाही. काय काय बघितलं येताना जंगलामध्ये, अजून काय काय बघितलं कोण सांगेल. अजून जंगलामध्ये आपण येत असताना काय काय पाहिलं, काय पाहिलं, अजून काय पाहिलं, पक्षी पाहिलं, पाणवटा पाहिलं, अजून वारुळ पाहिलं, हे की नाही. हे जे काय हे जंगल काय आहे, हे जंगल प्राण्यांचं, इथल्या पक्ष्यांचं, इथल्या फुलपाखरांचं काय आहे, इथले घर आहे, जसं आपलं घर असतं, आहे की नाही. आपल्या घरामध्ये आपण किती सुरक्षित असतो, आहे की नाही. आपण काय करतो, संध्याकाळ झालेली असेल काय करतो, आपण जेवतो, जेवल्यानंतर काय करतो, आपण झोपत असतो, आहे की नाही. आणि त्याच्या आधी काय करतो की दार लावतो, आहे की नाही, की जेणेकरून दुसरा बाहेरचा व्यक्ती आतमध्ये येऊ नये. आणि जर आपल्या घरामध्ये कोणाला यायचं असेल तर तिथले काय करावी लागते, परमिशन घ्यावी लागते किंवा आवाज द्यावा लागतो, आहे की नाही. आपण त्या जंगलाला आवाज दिला का की बाबा रे आम्ही तुमच्या घरामध्ये येतोय, कुठल्या प्राण्याने आपल्याला प्रतिकार केला, प्राणी कुठला आडवा आला का, एखादा पक्षी म्हणला का बाबा आम्ही इथे आनंदाने जगतोय, आनंदाने राहतोय, आणि तुम्ही आला आमच्या जंगलामध्ये आणि कालवा करायला लागला, आम्ही डिस्टर्ब झालो म्हणला एखादा प्राणी, एखादा पक्षी म्हणला. पक्ष्यांना बोलता येतं, पक्ष्यांना सांगता येतं, पक्ष्यांना त्यांच्या वेदना बोलता येतात का. जर डोंगराला आगी लागल्या, आगीमध्ये काय होतं, मोठ्या प्रमाणात गवत जळतं, गवताबरोबर झाडं जळतात, झाडाबरोबर काय होतं, तिथले छोटे छोटे त्या पक्ष्यांचं एखादं छोटंसं घाटामध्ये पिल्लू असतं, पिल्लू चिवचिव करत असतं, आणि चिमणी त्या काय केलेली असते, ती चिमणी त्या पक्षाला त्या पिल्लाला चारा आणण्यासाठी बाहेर गेलेली असते, आणि मोठी आग लागते, आणि त्या आगीमध्ये काय होतं, ते चिवचिव करणारं पिल्लू मरून जातं, जळून जातं. त्याची आई येते, आई काय करायला लागते, ओरडायला लागते, आई रडायला लागते, आई किंचाळायला लागते. माझं छोटंसं बाळ होतं, अहो मी माझ्या पिल्लाला चारा आणण्यासाठी गेली होती हो, पण तुम्ही काय केलं, माझ्या घराला आग लावली, आणि माझं बाळ काय केलं, तुम्ही मारून टाकलं.
त्याची गणना कसे करणे, सगळं म्हणजे जे जंगलामध्ये झाडं आहेत त्या झाडांची माहिती, तसेच निसर्ग पावलाट येथे यांच्याबद्दल सर्व माहिती देण्यात आली. तसेच वनप्रक्षेत्र वाई अंतर्गत पहिल्यांदाच सामाजिक वनीकरण विभाग सातारा अंतर्गत जांभळी येथे 0.60 हेक्टर या क्षेत्रामध्ये अटल घनवन या रोपवनाची पहिल्यांदाच पथदर्शी प्रकल्प राबवला आहे. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना या योजनेबद्दल झाडं किती प्रजाती आहेत, किती पेशीज आपण लावल्यात, याचा पुढे त्यांना काय फायदा होईल किंवा निसर्गाला काय फायदा होईल याच्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. सर काय बोलतायत ते? नमस्कार. यशवंत शिक्षण संस्थेचे बाळासाहेब पवार हायस्कूल उडतरे आज सामाजिक वनीकरण विभाग वाई व बाळासाहेब पवार हायस्कूल उडतरे यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्ग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. आजकाल ह्या पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे आणि याच्याच माध्यमातून गेले 5 वर्षापासून आमचा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. एकूण आत्तापर्यंत दरवर्षी आम्ही 1 ते 2 लाखापर्यंत आम्ही बी संकलन करत आहोत, विविध प्रजातीचं बी संकलन करत आहोत. मात्र आज ह्या वर्षी गेले 17,47,818 असं संकलन आमच्या विद्यार्थ्यांनी बी संकलन केलेले, 30 प्रजातीचं बी संकलन केलेलं आहे. याच्या दखल घेऊन दरवर्षी शासन आम्हाला स्वखर्चाने आम्हाला जंगल सफारी किंवा जंगलामध्ये विविध वनस्पती, प्राणी, पक्षी, वेल, वनस्पती आदी गोष्टींची या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन केलं जातं. आमच्या विद्यार्थ्यांना त्या निसर्गाची आवड निर्माण करण्यासाठी हरित सेनेच्या माध्यमातून आम्हाला भरपूर झालेली आहे. आमच्या विद्यार्थ्यांना 30 प्रजातीचं बी संकलन आत्तापर्यंत केलेलं आहे. जागतिक पातळीवर याची नोंद घेतलेली आहे. आत्तापर्यंत भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये अद्याप एवढं रेकॉर्ड ब्रेक काम कुठल्याच विद्यालयाने केलं नाही. मात्र केलं नाही म्हणून मी थांबणार नाही. मात्र प्रत्येक विद्यार्थ्यांनी बी संकलनाचं काम केलं पाहिजे. सामाजिक वनीकरणाला बी दिल्यानंतर रोपं तयार झाली पाहिजेत आणि येत्या पावसाळ्यामध्ये त्याचं रोपण झालं पाहिजे. ऐन वेळेमध्ये पावसाळ्यामध्ये रोपाची टंचाई होती, वृक्षारोपणाचा खंड पडतो. तर माझी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि सर्व सामाजिक वनीकरणाच्या अधिकाऱ्यांना विनंती राहील की आत्तापासूनच सर्व शाळेतून बी संकलनाचा कार्यक्रम आयोजित करावा आणि बाळासाहेब पवार हायस्कूल विद्यालयाचा हा पॅटर्न पूर्ण महाराष्ट्रभर करावा ही माझी विनंती राहील. आणि आम्हाला आज या निसर्ग शिबिरामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कमीत कमी 75 विद्यार्थ्यांनी या निसर्ग शिबिरासाठी सहभाग घेतला. त्याबद्दल मी सर्व पालकांचं, आदरणीय मुख्याध्यापक शाळेचे बनसोडे सर यांचं आम्हाला खूप मोलाचं सहकार्य लाभलं. त्याबद्दल त्यांचंही खरं मनापासून मी हरित सेनेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि सर्व पालकांचंही मी आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाजत कोण रे? नमस्कार, माझे नाव तनपुरे मॅडम. सामाजिक वनीकरण विभाग वाई आणि यशवंत शिक्षण संस्थेचे बाळासाहेब पवार हायस्कूल उडतरे यांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही जांभळी येथे एक जंगल सफारी केलेली आहे. आणि आजचा आमचा अनुभव हा अतिशय छान होता. आउट ऑफ द बॉक्स जाऊन, म्हणजे रोजच्या शाळेच्या 4 चौकटींच्या आत आम्ही जे काही शिकतो ते आज आम्ही इथं प्रत्यक्ष बघितलेलं आहे. म्हणजे अगदी विज्ञानामध्ये ज्या संकल्पना आम्ही शिकतो की जमिनीची धूप कशी होते आणि निसर्गामुळे किंवा झाडांमुळे ती कशी थांबवली जाते, तर हे आम्ही आज इथं प्रत्यक्ष बघितलेलं आहे आणि आमच्या मुलांनासुद्धा ते बघायला मिळालेलं आहे. तसंच इथं अतिशय शुद्ध हवा आहे, 100% शुद्ध ऑक्सिजन इथं आम्ही अनुभवलेला आहे. आणि इथल्या वातावरणामध्ये येऊन एक अतिशय छान अनुभव, एक वेगळीच प्रसन्नता घेऊन आम्ही इथून निघालेलो आहे. तसेच जैवविविधता म्हणजे काय, हे जे आम्ही पुस्तकातून शिकवलेलं आहे, मुलांनी आमच्या शिकलेलं आहे, ते आज आम्ही या जंगलांमध्ये येऊन प्रत्यक्ष बघितलेले आहेत. अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडं, झुडपं, वृक्ष, वेली हे सगळं आम्ही इथं अनुभवलेलं आहे. तसंच इथं वेगवेगळ्या प्रकारचा रानमेवा आम्हाला बघायला मिळाला, चाखायला मिळाला. वेगवेगळ्या प्राण्यांच्या पावलांचे ठसे आम्हाला बघायला मिळाले आणि हे आम्ही प्रत्यक्ष हा अनुभव घेऊ शकलो. त्याबद्दल मी सामाजिक वनीकरण विभाग वाई आणि आमचे हरित सेना प्रमुख श्री सोनावणे सर यांचे मनापासून आभार मानते. संपूर्ण विद्यार्थ्यांच्या वतीने आणि आमच्या सगळ्या सहकारी शिक्षकांच्या वतीने
ही खूप छान ट्रिप आम्ही अनुभवलेली आहे आणि या जंगल सफारीचा आम्ही आनंद लुटलेला आहे. याबद्दल मी सामाजिक वनीकरण विभागाचे नमस्कार, मी सौ नैना राहुल शिंदे, बाळासाहेब पवार हायस्कूल उडतरे येथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत असून सामाजिक वनीकरण विभाग वाई त्याचप्रमाणे बाळासाहेब पवार हायस्कूल उडतरे यांच्या संयुक्त विद्यमाने आज जांभळी येथे एक निसर्ग सहल म्हणायला हरकत नाही, खूप सुंदर अशी सहलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एक जंगल सफारीचा सुंदर असा अनुभव आज विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. आजचा अनुभव अप्रतिम असा होता. खऱ्या अर्थाने हा जो निसर्ग आहे हा पंचतत्वांनी तयार झालेला आहे. ही पृथ्वी पंचतत्वांनी तयार झालेली आहे आणि आपले शरीर देखील पंचतत्वांनीच झालेलं आहे. शेवटी आपल्याला मृत्यूपश्चात या निसर्गामध्ये समावेश आपला होणार आहे, एकरूप आपण होणार आहोत. आपल्या जीवनामध्ये निसर्गाचं फार खूप महत्त्व असं आहे, मोलाचं महत्त्व आहे आणि अभ्यासाच्या माध्यमातून आपण मुलांना तर पर्यावरणाचं महत्त्व पटवून देतच आहोत, पण खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या ज्या सहलींचं आयोजन केलं गेलेलं आहे, जंगल सफारीचं आयोजन केलं आहे, त्यामुळे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना या निसर्गाच्या जवळ जाता येत आहे आणि प्रत्यक्ष त्यांना अनुभव घेता येत आहे या सर्व गोष्टींचा. आज इथे आल्यानंतर विविध प्रकारची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आम्हाला मिळाली आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे लागणारा जो वणवा आहे. आपल्या सगळ्यांना वनांचे महत्त्व माहीत आहे, डोंगरांचं महत्त्व माहीत आहे, पण या डोंगराला जेव्हा वणवा लागतो किंवा इथे या झाडांना जेव्हा वणवा लागतो त्या वणव्याचं कारण आम्हाला आत्तापर्यंत माहीत होतं की वाळलेल्या फांद्या असतात, त्याचं घर्षण होतं, फांद्या एकमेकांवर घासल्या जातात आणि त्यामुळे त्यातून आग निर्माण होते आणि एक नैसर्गिकरित्या वणवा लागतो. हे झालं एक नैसर्गिक कारण झालं, पण प्रत्येक वेळी इथे लागणारा जो वणवा आहे हा नैसर्गिक नाही ह्याची माहिती आम्हाला खऱ्या अर्थाने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. बऱ्याच अंशी इथे अशा प्रकारची झाडे नाही आहेत की जी घर्षणाने त्याचा वणवा लागू शकतो. मग हा वणवा लागतोय कसा, तर तो कृत्रिमरित्या लागत आहे. मग याच्यामध्ये कुठेतरी मानवी हस्तक्षेप आहे याची कुठेतरी आम्हाला जाणीव निर्माण झाली. म्हणजे बघा, जो निसर्ग आपला मित्र आहे पण माणूस मात्र ह्या निसर्गाचा शत्रू होत आहे. मग का बरं आपण हा वणवा लावावा? या वणव्यामुळे निसर्गाची तर हानी होते, अनेक वन्यजीवांची सुद्धा हानी होत आहे आणि आपलं देखील नुकसान होत आहे. याची जाणीव या सर्व विद्यार्थ्यांना या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तर करून दिलेलीच आहे, पण मला प्रामाणिकपणे वाटतं की माणूस म्हणून या इथे उपस्थित सर्व पालकांनीही लक्ष देणं गरजेचं आहे की जास्तीत जास्त डोंगरांचं रक्षण झालं पाहिजे, वनांचं रक्षण झालं पाहिजे. जे कृत्रिमरित्या वणवे लावले जात आहेत ते कुठेतरी थांबवण्यात आलं पाहिजे आणि जे वणवे लागत आहेत ते कुठेतरी शासनाच्या मदतीने आणि मानवी हस्तक्षेपाच्या मदतीने ते कसे विझवता येतील, ते पेटणार कसे नाहीत याकडे आपण खरंच जातीनं लक्ष दिलं पाहिजे. आणि ही खूपच आत्ता सद्यस्थितीला काळाची गरज आहे. वनांशिवाय आपण जगू शकत नाही. त्यामुळे माझी पालकांना, सर्व व्यक्तींना विनंती आहे की कृपया याकडे लक्ष द्या. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव विश्ववर्धन सिंग कदम, यशवंत शिक्षण संस्था सुरूर. इथून आम्ही बाळासाहेब पवार हायस्कूलची मुले, मुख्याध्यापक श्री बनसोडे सर, हरिसेना प्रमुख सोनावणे सर, सहकार्य शिक्षिका तनपुरे मॅडम, शिंदे मॅडम यांच्या सहकार्याने आम्ही जांभळी अभयारण्य येथे अभयारण्य फिरण्यासाठी आलेलो आहोत. तिथे आम्ही नदी कमांडुला नदी ही बघितली. तेथील क्षेत्र 1775.73 हेक्टर जमीन हे वन पसरलेले आहे. तेथे आम्ही जमिनीची धूप कशी होते व ती झाडांच्या साहाय्याने कशी थांबते हे पाहिले. आणि काय काय बघितलं तिथं? आम्ही ब्ल्यू मॉर्मॉन हे फुलपाखरू बघितले. शोककुल हा प्राणी, शेकरू हा प्राणी पाहिला. त्यानंतर आम्ही हरियाल पक्षी पाहिला. वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरे पाहिली. 300 प्रकारची डोंगराच्या पायथ्याशी लावलेली झाडे पाहिली. वन विभागाने तिथं प्राण्यासाठी काय केलंय असं तुम्ही तिथं काय येतं पाण्यात आलं का काय वेगळं? वन विभागाने तिथे पाण्याची सोय प्राण्यांना पाणी पिण्यासाठी पाण्याची सोय केलेली आहे. तेथे बंधारे बांधलेले आहेत, दगडांपासून तेथे बंधारे बांधलेले आहेत. जपानमध्ये जशी
झाडांची स्पर्धा होते. जशी झाडे लावलेली असतात, कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त झाडे लावलेली आहेत, ते जशी झाडांची कुठले झाड सर्वात जास्त वाढते याचे हे आम्हाला त्या झाडांकडून पाहायला भेटले व झाडांची स्पर्धा कशी असते हेही पाहायला भेटले. नमस्कार, माझे नाव ज्ञानदा आनंद कुंभार. मी इयत्ता 5वीमध्ये शिकते आणि आम्ही आत्ता गेलो होतो जांभी येथील वन विभागामध्ये. तर आम्ही तिथं प्राण्यांची अवशेषे पाहिली, प्राण्यांच्या पायाचे ठसे पाहिले आणि जंगली फळेही आम्ही तिथे पाहिली. तर तिथं खवल्या मांजर आम्हाला पाहायला मिळालं. आणि काय काय तिथं पाहिलं तुम्ही? आम्ही तिथं प्रत्येक म्हणजे वेगळ्या. नमस्कार, मी आदिती सुनील वनारसे, कन्याशाळा वाई या शाळेची विद्यार्थिनी आहे. एन्व्हायरमेंट एज्युकेशन प्रोग्राम अंतर्गत सामाजिक वनीकरण या विभागाने आम्हाला निसर्ग सहल आयोजित केली आमची, व त्यात आम्हाला एक जंगलातील एक आगळा वेगळा अनुभव दिला. त्यात त्यांनी आम्हाला जंगल आतून कसे असते हे दाखवले. परत त्या सरांनी आम्हाला जंगलाबद्दल खूप माहिती दिली, तिथले प्राणी, तिथले वनस्पती. परत तिथे एक नदी पण आहे, नदीचं नाव कमंडलू, ती नदी पण आहे. त्या नदीचं पण वैशिष्ट्य वगैरे उगम सगळी माहिती दिली. परत आम्हाला तिथल्या सरांनी खूप एंटरटेन पण केलं आणि खूप मार्गदर्शन पण केलं की आपल्याला जंगल वाचवलं पाहिजे, जंगलाला कसं आपण जंगल हा आपल्याच पृथ्वीचा एक भाग आहे, तो त्याचे जतन करणं आपल्यासाठी खूप महत्त्व आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.